आपले वतन मिळवून घेणं हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि ह्या मालिकेत आपण हे पाहत आहोत की ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी एक वतन नेमलेलं आहे आणि ते वतन प्रकाशाच्या किंवा देवाच्या राज्यात आहे. आणि ह्या मालिकेतला आजचा हा 6वा भाग आहे आणि आजचा आपलं शीर्षक आहे पवित्र आत्मा आपला सहाय्यकर्ता, द होली स्पिरिट ऑर हेल्पर. आणि ह्या मालिकेचं नाव आहे क्लेमिंग आवर इनहेरिटन्स किंवा आपलं वतन मिळवून घेणे. आतापर्यंत आपण असं पाहिलं की शास्त्रात सांगितलं की 2 प्रकारचे राज्य आहेत. एक प्रकाशाचं राज्य, एक अंधकाराचं राज्य. प्रकाशाचं राज्य देवाचं आहे, अंधकाराचं सैतानाचं आहे. आणि देवाची इच्छा ही आहे की आपल्याला अंधकाराच्या राज्यातून किंवा सत्तेतून काढून त्याच्या राज्यात म्हणजे प्रकाशाच्या राज्यात आणणं आणि जे वतन आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते आपल्याला मिळवून देणं. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर आपल्यासाठी केलं त्याच्याद्वारे हे शक्य होतं की आपण अंधकाराच्या सत्तेतून देवाच्या राज्यात येऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपले पाप, आपले शाप वाहिले, आपलं जे वाईट ते स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून त्याच्या आज्ञापालनामुळे, त्याने केलेल्या आज्ञापालनामुळे आपल्याला आज त्याचे आशीर्वाद उपलब्ध आहेत. आणि हे आशीर्वाद 3 क्षेत्रात आहेत: आध्यात्मिक, शारीरिक आणि भौतिक. आणि ह्या आठवड्यात आणि विशेष करून आज आपण पाहू की हे आशीर्वाद जे आपलं वतन म्हणून आहेत ते मिळण्याचे कोणत्या तत्व आहेत किंवा कोणत्या गोष्टीवर, कोणत्या आधारावर आपल्याला आपलं वतन मिळू शकतं, कोण आपल्याला ते वतन देऊ शकतं. आता पुन्हा एकदा आपण त्या शास्त्रभागाकडे वळू. गलतीकरास पत्राचा 3रा अध्याय आणि वचनं 13 आणि 14 ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपल्यासाठी काय केलं ते सांगितलेलं आहे. आणि गलती 3:13 आणि 14 मध्ये पाऊल असं लिहितो, आपल्याबद्दल ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊ भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. गलतीकरास पत्र 3:13 आणि 14. आता मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की बेसिक तत्व किंवा मूळ तत्व देवाने आपल्याला काय देऊ केलेलं आहे ते मिळवण्याचं माध्यम म्हणजे तो आहे देवाचा पवित्र आत्मा. देवाचा पवित्र आत्मा आपल्याला देवाने, ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलेलं आहे हे आपल्याला प्रगट करतो, तेव्हा आपल्याला समजू लागतं. आणि त्या वधस्तंभावर असताना त्याने आपले शाप वाहिले. आता अनुवादाच्या पुस्तकात इस्रायल लोकांना ज्यावेळेस देवाने नियमशास्त्र दिलं मोशेच्याद्वारे त्यावेळेस असं म्हटलेलं होतं की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त झाडापासून झालेल्या त्या क्रूसावर टांगलेला होता आणि ह्या रीतीने तो शापग्रस्त असा झाला, तो शापित असा झाला. पण ते स्वतःसाठी, त्याच्यासाठी नाही तर आपल्यासाठी, आपल्या ऐवजी तो आपल्याला मुक्त करणारा असा झाला. त्याने त्याच्या रक्ताची किंमत मोजून खंडणी देऊन आपल्याला मुक्त केलं. जे आपल्याला भोगायला पाहिजे ते त्याने भोगलं. आपलं जे वाईट ते त्याने घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून आज आपल्याला जे काही आशीर्वाद मिळू शकतात ते आपल्या आज्ञापालनामुळे नव्हे तर प्रभू येशूने नियमशास्त्र पाळून देवाचं आज्ञापालन केलं म्हणून. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे समजणं. ॲक्च्युली त्या वधस्तंभावर एक अदलाबदल झाली आणि ती अदलाबदल थोडक्यात अशी की तो शापग्रस्त असा झाला, त्याने आपले शाप त्याच्यावर घेतले आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला देऊ केले. आता गलती 3 आणि 14 मध्ये सांगितलं की याचा उद्देश काय. आणि इथं असं लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला विश्वासाच्याद्वारे आत्म्याविषयीचे वतन मिळावे, म्हणजे पवित्र आत्म्याविषयीचे. आता पवित्र आत्म्याविषयी
सांगताना गलातिकरास पत्रात पाऊल असं लिहितो की ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपण जरी परराष्ट्रीय विदेशी असलो तरी अब्रामाची संतान झालेले आहोत. इस्रायल लोक खरोखर अब्रामाची संतान जातीने आणि आपण विश्वासाने. आणि म्हणून अब्रामाला जे एक आशीर्वाद किंवा जे अभिवचन देवाने दिलेलं होतं ते आपण त्याची संतती झाल्यानंतर आपल्याला देखील ते मिळत असतं, मिळू शकतं. आणि या प्रकारे यहुद्यांबरोबर किंवा इस्रायलाबरोबर आपल्याला देखील तोच आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे उपलब्ध झालेला आहे, जो अब्रामाच्या संतानाला देवाने प्रॉमिस केला होता किंवा अभिवचन दिलेलं होतं. आणि आपण त्या आशीर्वादात यावं, आपल्या वतनाचा उपभोग घ्यावा ही देवाची इच्छा आहे. आता अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे विदेशी लोकांना प्राप्त व्हावा. म्हणजे आपण जे भारतीय, आपण जे यहुदी नाहीत त्यांना अब्रामाचा आशीर्वाद मिळावा. आता अब्रामाला कोणता आशीर्वाद दिलेला होता आपण जरा वाचू. उत्पत्तीचं पुस्तकाचा 24वा अध्याय आणि पहिलं वचन. उत्पत्ती 24:1 मध्ये असं लिहिलेलं आहे, अब्राम आता वयोवृद्ध होऊन अगदी वयातीत झाला, म्हणजे दीर्घायुष्य. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. सर्व बाबतीत. सर्व म्हणजे किती? सर्व. म्हणजे दीर्घायुष्य पण होतं, धन संपत्ती होती, आरोग्य होतं, सर्व प्रकारे त्याला आशीर्वादित केलेलं होतं. म्हणजे अब्रामाचा आशीर्वाद प्रत्येक प्रकारचा आशीर्वाद आहे. आध्यात्मिक, शारीरिक आणि भौतिक. टोटल ब्लेसिंग. कोणतीही गोष्ट त्याच्यातून ओमिट केलेली किंवा काढून टाकलेली नाही. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केलेले होते. जरा विचार करा. उत्पत्ती 24 आणि वचन 1. पण जर आपण गलातिकरास पत्र 3 आणि 14 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी आणखी एक आशीर्वादाबद्दल पाऊल लिहित आहे. आणि तो आशीर्वाद हा की आपल्याला विश्वासाच्याद्वारे आत्म्याचे वचन प्राप्त व्हावे. म्हणजे पवित्र आत्म्याचं दान मिळण्याचं जे अभिवचन दिलेलं होतं ते पवित्र आत्म्याचं दान किंवा तो पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त व्हावा, हा विशेष आशीर्वाद. आता हे महत्त्वाचं का आहे? कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्याला देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे, काय राखून ठेवलेलं आहे हे समजतं. आणि देवाचा पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्याला ते प्राप्त होत असतं. आणि म्हणून आत्म्याविषयीचं वचन हे सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद असा आहे. ज्यावेळेस आपल्याला पवित्र आत्म्याचं दान मिळतं त्यावेळेस आपण हे आशीर्वादाला क्वालिफाईड किंवा पात्र ठरतो. पवित्र आत्म्याशिवाय आपण ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि आपल्याला ते कसं मिळू शकतं आणि आपण आपल्या वतनात कसं जाऊ शकतं हे आपल्याला कळत नाही. कारण देवाचा पवित्र आत्माच आहे की जो आपल्याला ह्या गोष्टी कळवतो, प्रगट करतो, आपले डोळे उघडतो आणि आपल्याला आपलं वतन मिळवून देतो. आता योहानकृत शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांशी बोलताना ज्यावेळेस तो जगामध्ये असताना त्यांच्याबरोबर होता त्यावेळेस प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना काय सांगितलं जरा ऐका. योहान 14 आणि वचनं 15 ते 18. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करून राहील. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुमच्याकडे परत येईन. योहान 14, 15 ते 18. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना त्यावेळेस असं सांगत होता. तो जाणार असल्यामुळे त्यांना दुःख झालेलं होतं, आणि परंतु तो त्यांना सांगतो की मी जरी जाणार आहे तरी माझ्यासारखाच आणखी एक जण तुमच्याकडे येईल. मी थोडे दिवस तुमच्याबरोबर होतो, पण तो कायमचं आयुष्यभर तुमच्याबरोबर आहे. जे काही मी तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला तो आठवण करून देईल.
आणि होणाऱ्या गोष्टी विदित करेल. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्म्याविषयीचं वर्णन किंवा त्याच्याविषयीचं चित्र. तो म्हणतो की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. अनाथ लेकरं ज्यांना आईवडील नसतात अशी स्थिती त्या शिष्यांची होणार होती असं त्यांना वाटलं. पण प्रभू येशूने सांगितलं की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मी तुमच्याकडे परत येईन. माझ्यासारखा दुसरा एक जण देवाचा पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुमचं रक्षण करेल आणि जे काही मी वधस्तंभावर तुमच्यासाठी करणार आहे ते सर्व तुम्हाला प्राप्त करून देईन. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला पवित्र आत्म्याचं दान मिळतं, ज्यावेळेस आपण त्या आत्म्याने भरतो, त्यावेळेस आपण अनाथ असे राहत नाही, निष्क्रिय असे राहत नाही. तो आपल्याला मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि ते आपल्याला कसं मिळू शकतं हे दाखवण्यासाठी आणि ते मिळवून देण्यासाठी तो आलेला आहे. आता आणखी एक कार्य पवित्र आत्म्याविषयीचं सांगताना प्रभू येशूने काय म्हटलं जरा ऐका. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 26मध्ये त्याने त्याच्या शिष्यांना काय म्हटलं जरा ऐका. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. योहान 14 आणि वचन 26. म्हणजे दोन गोष्टीविषयी प्रभू येशू शिष्यांना सांगतो की पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल, शिक्षण देईल आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं किंवा शिकवलं त्याची आठवण करून देईल. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्म्याचे दोन महान कार्य त्याच्या शिष्यांसाठी आणि आजच्या काळात तुमच्या आणि माझ्यासाठी हे आहे की जे काही आपल्याला देवाविषयीचं समजणं आवश्यक आहे देवाच्या वचनातून, त्या गोष्टीचं प्रगटीकरण, ती समज पवित्र आत्मा आपल्याला देतो. आणि म्हणून जेव्हा कोणीतरी म्हणतं की मला आता हे वचन समजलं, मला हे अगोदर माहीत नव्हतं की याचा अर्थ असा आहे, म्हणजे काय झालं की पवित्र आत्म्याने तुम्हाला ते प्रगटीकरण दिलं, प्रकाशित केलं आणि म्हणून तुम्हाला ते समजलं. तर पहिली गोष्ट, देवाचा पवित्र आत्मा तो म्हणतो की तुम्हाला सर्व काही शिकविल आणि दुसरी गोष्ट, जे काही मी शिकवलं त्याची आठवण तुम्हाला करून देईल. आणि आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना ते शिष्य काही वही आणि पेन घेऊन नोट डाऊन लिहित नव्हते की कुठं गेलं, कोणता उपदेश केला, काय झाला. तो स्वर्गात गेल्यानंतर जवळजवळ 50-55 वर्षानंतर पहिलं शुभवर्तमान लिहिण्यात आलं आणि नंतर बाकीचे. पण ते अशा रीतीने शुभवर्तमान लिहिले की जसं काय आपल्याला वाटतं की आपण त्या क्षेत्रात आहोत, ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. पण ह्या गोष्टींची आठवण त्या शिष्यांना इतक्या वर्षानंतर कोणी करून दिली? देवाच्या पवित्र आत्म्याने. आणि ह्या रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही शिकवलं होतं आणि जे काही शिकवणार होता हे देवाच्या आत्म्याने त्यांना प्रगट केलं. आणि मग योहान 16, 13 आणि 14मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणखी काय म्हणतो जरा ऐका. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. त्याचं दुसरं शीर्षक आहे पवित्र आत्म्याचं, सत्याचा आत्मा. तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल किंवा ते तुम्हाला मिळवून देईल. योहान 16, 13 आणि 14. आता ह्या वचनामध्ये आणखी 3 महत्त्वाचे कार्य, पवित्र आत्म्याच्या आणखी 3 महत्त्वाच्या कार्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे की ज्यावेळेस त्यांना पवित्र आत्मा मिळेल त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा त्या शिष्यांसाठी काय करेल आणि आज आपल्यासाठी देवाचा पवित्र आत्मा काय करतो. 3 गोष्टी. पहिली गोष्ट तो म्हणतो की तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करेल. जे काही देवाविषयीचं सत्य आहे देवाच्या वचनात सांगितलेलं आहे, देवाविषयीचं पूर्ण ज्ञान, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं ज्ञान,
ते सर्व सत्याविषयीचं ज्ञान तो आपल्याला देईल, तो आपल्याला मार्गदर्शन करेल. त्याच्याशिवाय आपण शास्त्र समजू शकत नाही. आपण डिग्री घेऊ शकतो, बायबल कॉलेजला जाऊ शकतो, पण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय, सहाय्याशिवाय आपण देवाचा अर्थ, देवाचं वचन समजू शकत नाही. दुसरी गोष्ट तो म्हणतो की होणाऱ्या गोष्टी तो तुम्हाला विदित करेल. म्हणजे भविष्य काळातलं जे काही आपल्याला माहीत नाही, जी देवाची इच्छा काय आहे, जगामध्ये काय होणार आहे, आपल्या जीवनात काय होणार आहे, परमेश्वर काय करणार आहे, तो मग तो ह्या गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला दाखवेल, प्रगट करेल. जर काही चुकीचं धोक्याचं असेल तर तो वॉर्निंग देईल, यासाठी की आपण सावध व्हावं. आणि अशा रीतीने पवित्र आत्मा आपल्याला चालवेल आणि सर्व वाईटापासून संरक्षण करेल. तर पहिली गोष्ट तो सत्यात मार्गदर्शन करेल, दुसरी गोष्ट होणाऱ्या गोष्टी विदित करेल, आणि तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त सांगतो योहान 16 की तो माझं गौरव करेल, तो माझे गौरव करेल. आणि लक्षात घ्या, देवाचा पवित्र आत्मा कोणत्या माणसाचं नाही, स्वतःचं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करत असतो. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्याने काय केलं, काय करू शकतो, हे ख्रिस्ताविषयीचं प्रकटीकरण तो देत असतो. जे काही देवापासून तो ऐकतो स्वर्गात, ते पृथ्वीवर आपल्याला प्रकट करत असतो. आणि म्हणून तिसरं कार्य आहे की तो प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करेल. आणि मग तो म्हणतो की जे काही माझं आहे ते तुम्हाला प्रगट करील, कळविल किंवा मिळवून देईल. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय मिळवलेलं आहे, आपलं काय आहे, आपलं काय झालेलं आहे, म्हणजे आपला वारसा, आपलं वतन काय, हे पवित्र आत्मा आपल्याला प्रगट करेल. म्हणजेच याचा अर्थ असा की पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्याला आपलं वतन कळू शकतं आणि मिळू शकतं. पवित्र आत्म्याशिवाय, देवाच्या आत्म्याशिवाय आपल्याला कोणतं वतन प्रभू येशूने उपलब्ध करून दिलेलं आहे, आपल्यासाठी काय मिळवून ठेवलेलं आहे, ते कळू शकत नाही. आणि एका वाक्यात जर सांगायचं, एक महत्त्वाचा शब्द जो आहे की जो नव्या करारात पवित्र आत्म्याबद्दल वापरलेला आहे, त्याविषयी जर ऐका. योहानाच्या पहिल्या पत्रात योहान काय लिहितो, योहानाचं पहिलं पत्राचा 2रा अध्याय आणि 1लं वचन. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न किंवा नीतिमान असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. पित्याजवळ आपला कैवारी आहे. कैवारी हा शब्द अंडरलाईन करा. 1 योहान 2 आणि 1. आता योहान शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायात आपण वाचलं की प्रभू येशूने असं सांगितलं की पवित्र आत्मा तो कैवारी, त्याला कैवारी म्हटलेला आहे. आणि या ठिकाणी योहान प्रभू येशू ख्रिस्ताला कैवारी म्हणतो. कैवारी या शब्दाचा ओरिजिनल भाषेत अर्थ असा आहे, ॲडव्होकेट किंवा वकील, बाजू मांडणारा. देव पित्याजवळ आपली बाजू मांडणारा. म्हणजे तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये 2 वकील आहेत की जे स्वर्गात देव पित्या पुढे आपली बाजू मांडत असतात. आपला स्वर्गातला स्वर्गीय वकील प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि पृथ्वीवर आपल्या वतीने देवाजवळ बाजू मांडणारा देवाचा पवित्र आत्मा आहे. किती विशेष आहे ना. आणि 2 वकील जर आपली केस लढणारे, तुमची माझी केस लढणारे असले, तर आपण ती केस हरू का? आपण ती कोणतीही केस कधीच हरू शकत नाही. आणि ह्या दोन्ही ठिकाणी योहान 14 आणि 1 योहान 2 आणि 1 मध्ये कैवारी ह्या शब्दासाठी वापरलेला शब्द आहे ॲडव्होकेट किंवा बाजू मांडणारा. ही कायद्याची भाषा आहे. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा हा उत्तम प्रकारे आपली बाजू देव पित्याजवळ मांडतो. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रार्थना कशी करावी आपल्याला समजत नाही. देवाने आपल्यासाठी काय देव केलेले ते आपल्याला माहीत नसतं, वचन समजत नसतं, पण पवित्र आत्मा आपल्याला ते प्रगट करत असतो. आणि मग
आपण काय केलं पाहिजे ते वतन मिळवण्यासाठी ते आपल्याला तो कळवत असतो. आणि याच्यासाठीच देवाने त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज सुरू राहील आणि